भगवंताशिवाय ज्यांना काहीही कळत नाही, जे दुसरा विचारच करत नाही, भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरा कसलाही विचार करत नाही, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करतात, पण इच्छा करून फायदा नाही. ते काय म्हणतात, भगवंताचं अखंड चिंतन करतात. नुसती इच्छा प्राप्त करून होणार नाही. तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या क्रिया आहेत, जी जी साधनं आहेत, जे जे वैराग्य आहे, जे जे विवेक आहे, त्या विवेकातून भगवंताची प्राप्ती आहे. आणि म्हणून शांत चित्त भक्त म्हणजे ज्यांचा चित्त शांत झालेला आहे, असे भक्त आदियज्ञ, आदिदैव, आदिभूत आणि आदियज्ञ या सगळ्यांना जाणून सगळीकडे मीच भरलेला आहे असं ज्याचं भाव तयार होतो. आणि असा साधक, असा सिद्धपुरुष, असा भक्त मरणाच्या वेळी मलाच येऊन भेटतो. ज्याच्या अंतकरणामध्ये काहीच नाही, फक्त भगवंताचं ध्यान अखंड चालू आहे, तो भगवत स्वरूपाला जाऊन पोचतो. गेले का नाही, देवांस भसता देवलोक, पित्रांस भसता पितृलोक, भूतांत भसता भूतलोक पावी जेतो. ज्याने ज्याशी भजावे त्याने त्या लोकाशी जावे, निर्गुणाशी भसता व्हावे निर्गुणाची सोय. संत रामदासांनी सांगितले, देवाची भक्ती केली तर देवलोकाला जातो, पितरांची भक्ती केली तर माणूस पितृलोकाला जातो. भूतांस भसता भूतलोक, बघा ज्याच्या मनामध्ये अखंड भूताचं चिंतन चालू आहे तो भूत योनीला जातो. जेने ज्याशी भजावे, जो ज्या देवाला भजेल तो त्या योनीला जाईल, त्याने त्या लोकामध्ये जाईल. पण शेवटच्या वेळीमध्ये समर्थ रामदास सांगतात, जेने ज्याशी भजावे त्याने त्या लोकाशी जावे, परंतु निर्गुणाशी भासता व्हावे निर्गुणाची सोय. मग भगवंत कसा आहे तर निर्गुण आहे. भगवंताला आकार नाही, निराकार आहे. कुठल्याच गुणामध्ये भगवंत कुठलेच गुण नाही भगवंताकडे. मग ज्याच्याकडे कोणतेच गुण नसतील तो स्वतः निर्गुण होतो. मग आपल्याकडे गुण आहेत ना, आपल्याकडे प्रत्येक माणसाकडे गुण आहे. तो गुणयुक्त आहे, माणसाने गुणाने भरलेला आहे. आणि गुणच माणसाला त्रास देतात. गुणांच्या पलीकडे गेलो तर निर्गुण आहे, आणि त्या आपल्याला स्वतःलाच व्हायला पाहिजे बरं का. निर्गुण आपल्याला साधना करता साधना कशासाठी करायची आपण, तर आपल्याकडले गुण जाण्यासाठी, आपल्याकडले विषय आपल्याला त्याग करता येण्याकरता, आपल्या इंद्रियांमध्ये असलेले विषय जाऊन त्या इंद्रियांवर अखंड भजन चालू राहण्याकरता साधना करायची असतो. म्हणून साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत, त्या युक्तीनं आपल्याला जावं लागेल. साधना कशासाठी करायची तर इंद्रिय शीतल शांत होण्यासाठी. आणि ते इंद्रिय शीतल आणि शांत कशाने होतात तर भगवंताच्या भजनामध्ये होतात. आणि ते भजन आपल्याला प्रत्येक इंद्रियांच्या द्वारे आपल्याला करता आलं तर आपल्या अंतःकरणामध्ये रोम रोम आपलं त्या भगवंताचं भजन करत राहतो. आणि ज्या वेळेला रोम रोम भजन करतो, आपल्या अंगावर 3.5 कोटी रोम आहेत, तो प्रत्येक रोम जर भजन करायला लागला तर आपला जो प्रयाण काल आहे तो आपण जाऊन भगवंताला सहज भेटू शकतो. अंतकाली आपण त्या भगवंताला सहज, बरं का, कुठल्याच प्रकारचे सायास करण्याची गरज नाही. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हे तिथं, बरं का, हे तिथं आहे प्रमाण. म्हणून ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न लगती सायास जावे वनांतरा, वनामध्ये जायची गरज नाही. सुखे येतो घरा, आपल्याच या देहरूपी घरामध्ये भगवंत वास्तव्याला येतो.
न लगती सायास जावे वनांतर. सायास म्हणजे कुठल्याच प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज नाही. एका जागेवर बसून भजन करा, एका जागेवर बसून ध्यान करा, एक चित्त करा. आपलं चित्त त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय करा, एकरूप करा. चित्तामध्ये भगवंताला ठेवा. आता आपल्याला ओवी क्रमांक 180 घ्यायची बरं का. जेही साधीभूता माते प्रतीतीचे निहाते धरुणी आदिदैवाते शिवतले गा. जेही साधीभूता माते ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरून, काय सांगितलंय, अनुभवाच्या हातात, अनुभव आपल्या हातात यायला पाहिजे. हरियाला हाता म्हणजे हरीचा अनुभव आपल्या हातामध्ये यायला पाहिजे. मग काय भय चिंता. आपल्याला भय आणि चिंता का लागते, आपल्याला भय का वाटतो, चिंता का वाटतो, कारण तो हरी आपल्या हातात येत नाही, हरीचा अनुभव नाही आपल्याला. आणि त्या हरीचा अनुभव आपल्या हातात आला मायावश जीवाला धरून, तर मायेसहित आपली काया काय होते, मायेसहित आपली काया ब्रह्मरूप होतो. म्हणजे या पाचा भूतांसहित आपण ब्रह्मरूप होतो. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी, पाचा भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज. या पाचा भूतांचा नैवेद्य आपला हा भगवंताला, आपल्याला या पाचा भूतांच्या नैवेद्यातून भगवंताला आपल्याला ओवाळणी करता यायला पाहिजे. म्हणजे सर्व आपल्याकडे असलेले 5 भूत आहेत, पंचमहाभूते, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि मन बुद्धी आणि अहंकार, या सर्वांना घेऊन हा जीव तयार झालेला आहे. आणि या जीवाला त्या शिवाशी ओवाळणी करता करता हा जीव त्या शिवस्वरूपाशी एकरूप कसा करता येईल, त्याच्यासाठी समर्थ रामदास सांगतात, पाचा भूतांचा नैवेद्य हा नैवेद्य आहे. आपण एकदा का नैवेद्य दाखवलं देवाला, म्हणजे तो देवाचा झाला की नाही. मग तसा आपला हा पाचा भूतांचा नैवेद्य आहे. पण जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज, वाटेल तेव्हा आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. ऐसे न करता सद्य नाना रोग होते. आपल्याला रोग का होतात, समर्थांनी बघा किती क्लिअर लिहिले याच्यामध्ये. जोपर्यंत आपण भगवंताला हा देह समर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला रोग होणार सांगितलं. ऐसे न करता सद्य म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये असं जर आपण केलं नाही, या पाचा भूतांचा नैवेद्य समजून आपण त्या भगवंताला अर्पण केला नाही, तर आपल्याला नाना रोग होती, अनेक प्रकारचे रोग होतात माणसाला. आपल्याला रोग का होतात, तर आपण हा देह भगवंताचा आहे, त्याला देत नाही, आपण त्याला समर्पित करत नाही. म्हणून काय लिहिले ज्ञानोबारांनी, जो होई माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. अनन्य भावाने मला शरण यायला पाहिजे. आता तो शरण कसा निघायचा, तर ते नाथबाबा सांगतात की शरण निघावे कवन्या ठाई तरी मी असे तुझ्या हृदयी. म्हणजे भगवंताचं भजन हृदयामध्ये करता यायला पाहिजे. शरण कसं शरण निघावे कवन्या ठाई तरी मी असे तुझ्या हृदयी. नाथबाबा सांगतात मी तुझ्या हृदयामध्ये आहे. उद्धवानी प्रश्न केला आहे, शरण देवा शरण कुठे येऊ, तर भगवंत सांगतो मी तुझ्या हृदयामध्ये आहे. त्या हृदयस्थाच्या ठाई शरण निघावे लवलाही, ताबडतोब जसा असेल तसा मला शरण आहे. जसा असेल तसा भगवंताला आपल्याला या देहासहित, इथं विषय काय आलेला आहे की 5 भौतिकांसह म्हणजे 5 भूतांचा आपला जो देह, त्या देहासह आपल्याला भगवंताला आपल्याला शरण जाता यायला पाहिजे. तरच आपल्याला मोक्ष आहे. म्हणजे जिवंतपणे असतानाच आपल्याला भगवंताला हा देह त्या भजनातून आपल्याला अर्पण करता येईल. मेल्यावर नाही बरं का. जिवंतपणे असतानाच हा देह आपल्याला त्या भगवंताला समर्पित करता यायला पाहिजे.
जिता नाही सार्थ केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. जिवंतपणामध्ये असताना आपलं आपण सार्थक हित आपल्याला करायला पाहिजे, आपलं सार्थक करायला पाहिजे जीवाचं. आणि जीव शिवाचं ऐक्य होणं हीच सार्थकता आहे. सार्थकता कशामध्ये? आपलं हित कशामध्ये? तर जीवाचा आणि शिवाचं ऐक्य करून त्याचं अखंड चिंतन, भजन, भगवंताचं करणं हे हित आपल्याला. आणि तो हित आपण करत नाही आणि त्याला हित सांगितलंय. आपण काय बघतो जीवनामध्ये? जीवनामध्ये आपण फायदा बघतो. फायदा नाही हो, फायदा आपल्याला प्रपंचामध्ये आहे. प्रपंचामध्ये आपल्याला फायदा आहे. आपण जर मेहनत केली, जेवढी मेहनत करणार तेवढा आपला फायदा होतो. पण भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं हित होतं. हित ते करावे देवाचे चिंतन. तुकोबारा सांगतात की नाही, हित कशामध्ये? देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण, त्याच्यामध्ये आपला हित आहे. आणि आपलं जर आपण देवाचं चिंतन केलं नाही तर आपला अनहित आहे. दोन बाजू आहेत नाण्याला. म्हणून आपण हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करायला पाहिजे आपण. प्रतीचेनी हाते धरुणी आदिदैवाते. म्हणजे आपल्या अनुभवाच्या माध्यमातून अनुभव आपल्या हातात यायला पाहिजे. अनुभव आले ते या जगा सांगत असे तुकोबारास म्हणतात. अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला आदिदैवाते त्या भगवंतापर्यंत जाता यायला पाहिजे. नुसतंच आपण भजन करतो, नुसतंच आपण पूजा करतो, देवांची एक तास आरत्या बोलतो, काय आपण तीर्थाला काय जातो, आंघोळीला काय जातो, नद्यांमध्ये, अनुभव काहीच नाही हो. म्हणून मी आधी यज्ञू दृष्टी रिगे म्हणून काय सांगतात? प्रतीचेनी हाते धरुणी आदिदैवाते. म्हणजे प्रचिती म्हणजे अनुभव. ऐका, प्रचितीची लक्षणे. प्रचिती पाहतील ते शहाणे, प्रचिती विन दैन्यवाने. समर्थ रामदास सांगतात. प्रचिती आली नाही तर आपली अवस्था दैन्यवानी होणार आहे. दैन्यवानी म्हणजे आपण त्या यमाच्या तावडीत जाणार. यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानोबाला लिहिलं की नाही, यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण यमाचे पाहुणे होणार. मग प्रचिती आली नाही आणि आपण अखंड जे करतो ते आपल्याला खरं वाटतं सगळं, पण ते खरं नाही का? अनुभव नाही ना. आणि अनुभव कशाला म्हणतात तेही कोणाला सांगता येत नाही. जगामध्ये जे काय चाललेलं आहे त्या बाजारामध्ये, जगाच्या बाजारामध्ये अनुभवाचं ज्ञान कोणीच सांगत नाही. जो तो आपला फुलं आणतो, पानं आणतो, देवाला वाहतो आणि देवाकडनं जे काही मागायचं ते मागतो, बस झालं. त्याच्या पुढं कोणी जातच नाही. म्हणजे माणसाला वाटतं हा देह माझा शाश्वत आहे, मी पाहुणा नाही आलो, मी कायमचाच आहे असं वाटतं. माणसाला असं वाटतं मी कायमचाच परमनंट आहे. पण नाही ना, एक दिवशी जाणार. कारण जे देव म्हणून अवताराला आले तेही गेले. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. बघा लिहिलं की नाही, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा विनाश सद्गुरुपद. त्या सद्गुरुपदाचा नाश होत नाही आणि ते सद्गुरु तत्व आपल्याकडे आहे, त्याचा नाश कधीच होत नाही. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा विनाश सद्गुरुपद. सद्गुरुपदाचा कधीही नाश होत नाही. आपण तिथपर्यंत पोचत नाही हो, पोचायला पाहिजे आपण. म्हणून चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकतात हो माणसाचे. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. आपल्याला दोन्ही भक्त्या सारख्या दिसतात. पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं हे आपल्याला सारख्या वाटतात. पण नामचिंतन म्हणजे ज्या नामाशी आपण, जे नाम भगवंताने, जे नाम कृष्ण परमात्म्याने घेतलं, जे रामाने घेतलं, जे ज्ञानोबाराने घेतलं, ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. तो हरी आपल्या हातात यायला पाहिजे. पण लोकांना वाटतं आपण भक्ती करतो ती आणि लोक करतात ती सारखी आहे का? अजिबात सारखी नाही. आणि त्याच्या मला फसगत होते. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. वर्म जाणायला पाहिजे. भक्तीतला वर्म आपल्या हातात यायला पाहिजे. भक्तीतला वर्म आपल्या हातात यायला पाहिजे.
आणि तो वर्म हातात येण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायला पाहिजे. गुरुला शरण बहुतेक लोक जातात. प्रपंचातल्या ज्या काय अडचणी आहे त्या सोडवण्यासाठी, तो गुंता काढण्यासाठी प्रत्येक माणूस श्रीगुरूला शरण जातो. पण आपली ओळख घेण्यासाठी कोणी श्रीगुरूला शरण जात नाही. आपण कोण आहोत याची ओळख घेण्यासाठी, आपण याच्यानंतर कुठे जाणार आहोत असं कोणी प्रश्न करत नाही श्रीगुरूला, की बाबा श्रीगुरू राया मला मोक्ष कधी मिळेल आणि मोक्षाचा मंत्र कोणता आहे सांगा, हे कोणीच विचारत नाही. का विचारत नाही? तर ते संसारामध्ये अडकलेले आहेत. आणि संसार कसा आहे? नाशिवंत प्रपंचामध्ये अडकलेले आहेत. हा प्रपंच एक दिवस जाणार आहे. पण जाणाऱ्या संसाराला आपण धरून परमार्थ करतो. आणि श्रीगुरू काय करतात? या जाणाऱ्या प्रपंचाला व्यवस्थित करून, जाणाऱ्या प्रपंच व्यवस्थित करता करता त्या भगवंताचं ध्यान कसं करायचं, त्या भगवंताशी एकरूप कसं व्हायचं. जशी जनाबाई झाली, जशी मुक्ताई आली, मीराबाई काय केले, आणि तुकोबाराय आले, सगळ्यांनी काय केलं तर व्यवस्थित आपला प्रपंच चालवला आणि त्या परमार्थाशी एकरूप झाल्या. म्हणजे संसार असतानाच त्याचं भजन जमलं पाहिजे. संसारामध्ये प्रपंचामध्ये असतानाच आपण त्याचं भजन करायला पाहिजे. म्हणून लिहिले का, ऐक जया पुरुषाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जे आले काय परी मरण सांगतात ज्ञानोबराया. ऐक जया पुरुषाच्या ठाई, या हरिभजनाची आवड नाही, त्या नामाची आवड नाही, त्यांचं जगून फायदा नाही, ते मेलेले बरे. ऐक जया पुरुषाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले काय परी मरण चांग, मेलेला बरा असं ज्ञानोबराया सांगतात. त्यांचं जीवन कसं आहे की शून्य जैसे का गृह, म्हणजे घर खूप मोठं बांधलं आहे पण त्याच्यामध्ये कोणी राहत नाही. चैतन्य विन देह पडलाय खाली पण त्यातला चैतन्य निघून गेला आहे. तैसा चैतन्य विन तैसा शून्य जैसे का गृह, चैतन्य विन देह, तैसा जीवित सम्मोह ज्ञानहीन. जिवंत असतानाच तो माणूस त्या ज्ञानाच्या, त्या विषयांच्या मोहामध्ये अडकलेला आहे आणि तो ज्ञानहीन आहे. त्याला भगवंताची ओळख नाही, भगवंताचं भजन नाही. अशा माणसाचं जगणं काय कामाचं नाही. तो मेलेला बरा असं ज्ञानोबा चौथ्या अध्यायामध्ये सांगतात. ऐक जया पुरुषाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, आत्मज्ञानाची आवडी नाही, भजनाची आवडी नाही, तयाचे जियाले काय परी मरण चांग, शून्य जैसे का गृह, चैतन्य विन देह, तैसा जीवित सम्मोह ज्ञानहीन. असं तो ज्ञानहीन माणूस आहे. जया जाणीवेचे निवेगे, मी आधी यज्ञही दृष्टी रिगे, ते तनुचे ने वियोगे विरये नवती. ज्यांनी ज्ञानाच्या बलाने मला परमात्म्याला, आदियज्ञ परमात्म्याला या दृष्टीने पाहिले. बघा काय सांगितलंय, ज्ञानाच्या बलाने भगवंताला बघता येतो आपल्याला. ती ज्ञानदृष्टी आहे. ज्ञानदृष्टी प्रकाशिले, ज्ञानाच्या दृष्टीचा प्रकाश पडला तरच भगवंताला जाणता येतो. काय लिहिले ते, ज्ञानाच्या बला जया जाणीवेचे निवेगे, आधी यज्ञ ही दृष्टी घे. म्हणजे त्या भगवंताची आपल्याला ज्ञानाच्या दृष्टीतून आपल्याला ओळख होतो. ज्ञानदृष्टी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ती ज्ञानदृष्टी, दिव्य दृष्टी आपल्याला प्राप्त होते. दिव्य दृष्टी दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर्माजे जुळती. दिव्यत्वाची प्रचिती यायला पाहिजे आणि तिथं आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती कशातून येईल, तर फक्त साधना, विवेक, वैराग्य. मी आदियज्ञ दृष्टी घे,
ते तनुचे वियोगे विरहे नव्हती. त्यांना शरीराच्या वियोगाने दुःख होत नाही. म्हणजे शरीराला कितीही वेदना झाल्या आणि जर तो परब्रह्म तत्वाशी परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झाला, त्याचं भजन अखंड चालू झालं, तर अंतकाली प्रयाणकाली मरणाच्या वेळेला त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. मी मगाशी सांगितलं की अंतकाली ज्याने अखंड भजन चालू ज्याचं झालं आणि भजन चालू राहिलं, तर त्याचं रोम रोम भजन करतो. 3.5 कोटी अंगावर केस आहेत, ते सगळे भजन करतात. आणि अशा वेळेला भजन करता करता गुरुचं बल असतो आपल्या जवळ, आणि तो गुरु आपल्या जवळ असतो. त्यावेळेला गुरु आपल्या जवळ असतो. तुम्हाला एक मी कथा सांगतो, आमच्या घरचीच गोष्ट आहे. ज्यावेळेला आमच्या गजानन महाराजांनी, आपले गुरुवारी गजानन महाराज यांनी जेव्हा देह ठेवला डॉक्टरकडे, त्यावेळेला त्या सांगायचे, दोन्ही मुली बाजूला बसल्या होत्या, त्यांना सांगायचे ते म्हणायचे तेव्हा श्रीपाद बाबा आले म्हणतो, तेव्हा नारायण बाबा आले, असं बोलायचे ते. म्हणजे अंतकाले आपल्याला कोण सोडवणार आहे? तर अंतकाले आपल्याला गुरुच सोडवतो. ऐका जनार्दनी, गुरुच देव आपल्याला आपला गुरुच सोडू शकतो जगामध्ये. घडलेली कथा तुम्हाला सांगितली मी. अंतकाली त्यांना काही त्रास झाला नाही आणि नंतर त्यांचा संपूर्ण भजन आहे ना, तो ब्रह्मरंध्रात गेला. ते सांगायचे, बघ आता माझ्या टाळूवरती माझं आता ते भजन चालू आहे. आणि मग त्यांनी नंतर सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांची हसस केलं, सहज त्यांनी प्राण सोडला आपला. अशी स्थिती आहे शेवटच्या काळाची. म्हणून काय लिहिले ते की ज्याने ज्ञानाच्या बलाने मला आधियज्ञ म्हणजे मला परमात्म्याला दृष्टीने पाहिले, ध्यान दृष्टीने ज्यांनी बघितलं परमात्म्याला, त्यांना शरीराच्या वियोगाने दुःख होत नाही. बघा, अजिबात दुःख होत नाही माणसाला. कारण भगवंत काय करतो? भगवंतच आपला सांभाळ करतो, गुरुच आपला सांभाळ करतो. आणि म्हणून म्हणता, ऐका जनार्दनी, गुरुच देव येथे नाही भा संदेह. अजिबात संदेह धरायचं नाही गुरुबद्दल. अंतकाली आपल्याला गुरुच आपल्याला सोडवतो. अंतकाली सोडवी मीच पार्था, लिहिले की नाही? अंतकाली, अरे अर्जुना, अंतकाली मीच सोडायला येतो. गुरुच्या रूपाने येतो, प्रत्यक्ष भगवंत येतो, संतांच्या रूपाने येतो. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या आहेत, पण आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकाने. जाणीव म्हणजे भगवंत अख्खा दासबोध लिहिला आणि जाणीव म्हणजे देव लिहिलाय. संपूर्ण दासबोध लिहिला, शेवटला सांगितलंय जाणीव म्हणजे देव. म्हणजे जाणीव म्हणजे काय? आपण परब्रह्म आहोत, ती जाणीव ठेवा. आपणच परब्रह्म आहोत, बाजूला जाऊ नका, लांब जाऊ नका. ही जाणीव ठेवा की आपणच परब्रह्म. अहम ब्रह्मास्मी, आपणच ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी जाण लिहिले. जाणून घे आपणच परब्रह्म आहोत. आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं आणि त्या भजनानंदामध्ये आपण एकरूप होणं. आणि मग ते भजन चालू असताना भगवंत प्रत्यक्ष आपल्याला श्री गुरुच्या रूपाने आपल्याला प्रत्येकाला प्रयाणकाली घ्यायला येतात. त्या अनुभव तुम्हाला सांगितले मी आता, प्रत्यक्ष अनुभव बरं का आमच्या घराण्याचा. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतयाची या चित्ता युगांत नव्हे. आता बघा काय सांगतात. आयुष्याची दोरी तुटायच्या बेतात आली असताना प्राण्याची खळबळ उडते. म्हणजे आयुष्याची दोरी ज्या वेळेला आपला देह ठेवायची वेळ येते, ह्या देहातून आत्मा जेव्हा जातो तेव्हा निवाडा कळ येतो. म्हणजे आत्मा या देहातून निघताना सर्वसामान्य लोक जेव्हा बघतील ना त्या देहाची अवस्था, पाय काय माणूस खोदडतो, हात काय पडतो, छातीवर काय मारतो, दात काय खातो, तडफडून माणूस मरतो. आणि असा तडफडून माणूस काय करतो?
किती दिवस तो तसाच अंतरुणात खिळलेला असतो, पण त्याला मरण येत नाही बिचारायला. मागतो देवाकडनं मरण, तरी मरण येत नाही. विचार करा. असे किती लोकांची बघितली, अंथरुणात खिळलेले बघितले लोक. अजून आता 8-8, 5-5, 6-6, 7-7, 8-8 वर्ष अंथरुणात खिळून राहतात. संपूर्ण अंगाला त्यांच्या खळगे पडतात, पण तरीही प्राण जात नाही माणसाचा. आणि असा जो योगी असतो, असा जो साधक असतो, असा जो माझा भक्त असतो, त्या भक्ताची चिंता कोण वाहतो? सद्गुरू वाहतात, देव वाहतात. अशा ज्याचं अखंड भजन चालू आहे, ज्याचं अखंड नाम चालू आहे, त्या भक्ताची अंतकाली, प्रयाणकाली देवाला चिंता लागते. आणि देव भक्त एकरूप झाले, मुळी ते संचले जैसे जैसे. देव आणि भक्त एकरूप होतात, चिंता करायची गरज नाही. देव भक्त एकरूप झाले, देव आणि भक्त एकरूप होतात. देव आणि भक्त जर एकरूप झाले तर आपल्याला कुठला दुःख आहे सांगा? देवच झालो आपण तर आपल्याला दुःख आहे का? मग दुःख कोठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्याकडे जीव भावतोपर्यंत. आणि म्हणून जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू हो. जीवाचा ना शिवाचं ऐक्य करून घ्या. नंतर प्रयाणकाली एकदम हातबल होणारी गोष्ट आहे. कारण माणसाचं मरण एवढं सोपं नाही. या देहातून जेव्हा आत्मा बाहेर पडतो देह सोडून, त्यावेळेला जर माणसाकडे भजन नसेल, इथं तेच लिहिलंय, भूतांची उमटे खडरता. भूतांचे म्हणजे सर्वसामान्य लोक जे आहेत, त्यांचे धाबे दानाले जातात. काय काय न मरत याची चित्ता युगांत नव्हे. ती पाहून मरणाच्या चित्ताला सुद्धा युगात ओढल्यासारखे नाही का होत? सर्वसामान्य माणसाला ही जी मरणाची अवस्था बघताना काय होतं तर युगांत ओढवल्यासारखे नाही का होत? म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अंगावर डोंगर कोसळल्यासारखं होतं. ते बघूनच बरं का, समोरच्या माणसाचं मरण बघताना अशी अवस्था होते. पण भगवंत म्हणतो ही अशी अवस्था जी मरणाची आहे, मरणाच्या अंतकाले जे काय माणसाला त्रास होतात, वेदना होतात, त्या वेदना माझ्या भक्ताला मी अजिबात होऊन देत नाही, अजिबात होऊन देत नाही, असं भगवंत इथं सांगतो. आपण आता 183 होईपर्यंत आलेलो आहोत. आणि झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी आणि पांडुरंग देवीकर बाबा, तसेच आमचे गुरुवर गजानन महाराज यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.